अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ मंडळाच्या वतीने बजाजनगर येथील सिडको वाळूज महानगरात 2 दिवसीय मूल्य शिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। या उपक्रमात एकूण 18 विविध स्टॉल लावण्यात आलेले असून विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून हा कार्यक्रम होत आहे। श्री स्वामी समर्थ। मी खोडसकर आसाराम बजाजनगर येथील सेवेकरी असून या ठिकाणी बजाजनगर सिडको वाळूज महानगर या ठिकाणी 2 दिवसाचा जो मूल्यसंस्कार आणि मातृपितृ पाद्यपूजन सोहळा आयोजित केलेला आहे। त्या सोहळ्याच्या माध्यमातून दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचं कार्य म्हणजे 20% अध्यात्म आणि 80% समाजकार्य या माध्यमातून चालत असतं। तर 20% अध्यात्म तर सर्वच जण करतात, परंतु 80% समाजकार्य काय आहे आणि आजची जी भावी पिढी आहे ज्याला की आपण लहान मुलं म्हणू, त्या लहान मुलावर योग्य प्रमाणे जे संस्कार झाले पाहिजे ते संस्कार कसे झाले पाहिजे हे पूर्ण वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी डेमोज म्हणजे ज्ञानदालन त्या ठिकाणी मांडलेलं आहे। हे फक्त ज्ञानदालन फक्त लहान मुलासाठी नसून त्यांच्या आईवडील असतील तर आईवडिलासाठी पण की मुलांना हँडल करताना कसं त्यांना हाताळलं पाहिजे, त्यांच्या काही सवयी आहेत चांगल्या असतील वाईट असतील, मित्राकडून आलेल्या असतील किंवा त्यांना जर उपजत जर काही सवयी निर्माण झाल्या असतील तर त्याच्यावर आपण नियंत्रण कसं करायचं हे सर्व या ठिकाणी मार्गदर्शन मोफत दिलं जात आहे। याच्यामध्ये सुरुवातीला जर आपण बघितलं तर या ठिकाणी गर्भसंस्कार विभाग आहे, शिशुसंस्कार विभाग आहे, बालसंस्कार विभाग आहे, त्याच्यानंतर मूल्यसंस्कारातूनच पर्यावरण प्रकृती विभाग आहे, मूल्यसंस्कारातूनच यज्ञ याग विभाग आहे। म्हणजे त्याच्यामधनं मूल्यसंस्कारातून लहान मुलांना हवनाचं महत्त्व काय आहे, हवन केल्यानं काय होतं, फक्त अध्यात्मच नाही पण त्याच्या शास्त्रीय कारण काय आहेत हे त्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलं गेलं आहे। त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा विभाग आहे की पर्यावरण प्रकृती विभाग। की आज लहान मुलं हे कुठंतरी नैसर्गिक जे पूर्ण गोष्टी आहेत ते कुठंतरी त्यांच्यापासून दूर जात आहेत। उदाहरण घेतलं तर आपण दिवाळीसारखी गोष्ट आहे, आज दिवाळी म्हणजे मुलांना फक्त असं वाटतं की फटाके फोडणे म्हणजे दिवाळी साजरी झाली, परंतु असं नसून त्याच्यामागे काहीतरी आध्यात्मिक कारण आहे, त्यामागे काहीतरी शास्त्रीय कारण आहे आणि याच्या माध्यमातूनच योग्य त्यांना समुपदेशन होणं कुठंतरी गरजेचं आहे। आणि यासाठीच या कार्याच्या माध्यमातून हे वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञानदालनाचे कार्य त्या ठिकाणी उभा केलेले आहेत। त्याच्यानंतर आजीबाईचा बटवा। परमपूज्य गुरुमाऊली नेहमी सांगतात की आजी आणि आजोबा यांची मांडी हे नातवंडासाठी पहिलं विद्यापीठ असतं, कारण त्या आजी आजोबाकडनं जे मिळणारं ज्ञान आहे ते आजकाल त्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलांना भेटत नाही। मग हे ज्ञान देण्याचं कार्य या सेवा मार्गाच्या माध्यमातून केलं जातं आणि हे पण ज्ञानदालन या ठिकाणी उभारलेलं आहे। प्रत्येकाने त्याचा पण लाभ घ्यायचा आहे। त्याच्यानंतर पुढचा विभाग आहे वेद विज्ञान संशोधन। वेद विज्ञान संशोधनामध्ये म्हणजे याज्ञिक विभागामध्ये काय आलं की लहान मुलांना आज आपण जसं याग करतो कुठला, मग याग केल्यानंतर काय होतं, ज्यावेळेस आपण हवन करतो, हवन केल्यानंतर त्याचा जो गॅसेस वायू निर्माण होतो त्याच्यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असतं, मग ते आपल्या मनाला प्रसन्नता वाटणं, त्या ऊर्जा निर्माण होतं, या सर्व गोष्टी त्या माध्यमातून निर्माण होत असतात। म्हणून हे सर्व आजच्या पिढीला समोर येणं गरजेचं आहे, त्याचे शास्त्रीय कारण समोर येणं गरजेचे आहेत। म्हणून या सेवा मार्गाच्या माध्यमातून हे पण ज्ञानदालन त्या ठिकाणी उभारलेलं आहे। त्याच्यानंतर आयुर्वेद आहे, आयुर्वेदाचं महत्त्व, आजीबाईचा बटवा ज्याला आपण म्हणतो त्या आयुर्वेदाचं महत्त्व त्या ठिकाणी मांडलेलं आहे। असे बरेच काही गोष्टी आहेत की ते आपल्या घरामध्येच आहेत आयुर्वेदामधल्या आणि आपण कुठं कुठं मोठमोठ्या डॉक्टराकडे पळत असतो, परंतु ते आपल्या घरातच असतं, मग परंतु त्याचं ज्ञान आपल्याला नसतं। पण हे जर ज्ञानदालन तुम्ही पाहिले तर त्याचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं आणि त्या माध्यमातून मोठमोठे आजार पण आपण चुटकीसरशी दूर करू शकतो। छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर आजारापासून मोठमोठ्या आजारापासून आपल्याला मुक्तता मिळू शकते। असे ज्ञानदालन या ठिकाणी आहेत। त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांचे खेळ। आज लहान मुलांचे खेळ बघितले तर कोणते, आज फक्त ठराविक खेळ हे लहान मुलं खेळत असतात, परंतु जर शिवकालीन साहित्य बघितलं किंवा त्या काळातले खेळ बघितले त्याचं खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण त्यांची जी शारीरिक जडणघडण आहे त्या खेळाच्या माध्यमातून होत असते आणि हे सर्व ज्ञानदालनाच्या माध्यमातून त्यांच्यासमोर मांडलेलं आहे। प्रत्यक्षामध्ये ते डेमोज त्या ठिकाणी मांडलेले आहेत, प्रत्यक्षामध्ये मुलाकडनं ते खेळ खेळून घेतले जात आहेत। त्याच्यानंतर शिवकालीन साहित्य असेल, आजकाल मुलं इतिहास विसरत चालले आहेत, परंतु शिवकालीन साहित्य काय होतं, त्यांनी युद्धाच्या वेळेस कुठलं साहित्य वापरलं, युद्धाच्या वेळेस कुठल्या युक्त्या वापरल्या, हे सर्व त्या ज्ञानदालनाच्या माध्यमातून या मुलांच्या समोर मांडलेलं आहे। त्याच्यानंतर पुढचा विषय आहे की सायन्स एक्झिबिशन म्हणजे विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आहे। विज्ञान हे आजच्या काळामध्ये विज्ञानाने काय काय शोध लावले आहेत, परंतु हे विज्ञानाने लावलेले शोध
हे ऋषीमुनींचं जे अध्यात्म आहे त्याच्याशीच निगडीत आहेत आणि त्याच्यातूनच समोर आलेले आहेत. तर हे त्या विभागाच्या माध्यमातून, त्या ज्ञानदालनाच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न या सेवा मार्गाने केलेला आहे. एकंदरीत हा सर्व जो सोहळा आहे 2 दिवसाचा असणार आहे. आज 26 तारखेला सकाळी या ठिकाणी उद्घाटन होऊन आदरणीय गुरुपुत्र चंद्रकांत दादासाहेब आणि आदरणीय गुरुपुत्र नितीन भाऊ यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे सोहळ्याचं. त्याच्यानंतर आज सायंकाळी 6 वाजता आदरणीय गुरुपुत्र आबासाहेब यांच्या हस्ते तुलसी विवाह या ठिकाणी संपन्न होणार आहे. उद्या दिनांक 27ला असेच विविध उपक्रम या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. विशेष करून आज दिनांक 26 तारखेला या ठिकाणी भव्य असा रोजगार मेळावा या ठिकाणी चालू केलेला आहे. त्या ठिकाणी साधारण 4,500 रोजगाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि हे पूर्णपणे मोफत असणार आहे. त्याचेही बरेच जण या ठिकाणी त्यांनाही फायदा होत आहे. बरेच इंटरव्ह्यू होत आहेत, बरेच जणांचं सिलेक्शन होत आहे. या सर्व गोष्टी या सर्व मोफत होत आहेत आणि हे सेवा मार्गाच्या माध्यमातून असंच 80% समाजकार्याच्या माध्यमातून विविध प्रकारचं आयोजन केलं जात आहे. विशेष करून उद्या 4 वाजता परमपूज्य गुरुमाऊलींच्या पावन सानिध्यामध्ये या ठिकाणी मातृपितृ पाद्यपूजन सोहळा होणार आहे आणि विशेष आकर्षण असं आहे की या पाद्यपूजन सोहळ्यामध्ये या ठिकाणी जे वृद्धाश्रमातील आजी आजोबा आहेत ते पण स्वतः येणार असून त्यांचे पण पाद्यपूजन या ठिकाणी होणार आहे आणि त्यांचं पाद्यपूजन विद्यार्थी युवती करणार असून या ठिकाणी सर्व लाखो जनतेच्या समोर कुठेतरी हा आदर्श निर्माण होईल की आई वडिलांचं महत्त्व आयुष्यामध्ये काय असणार आहे, आजी आजोबांचं महत्त्व आयुष्यामध्ये काय असणार आहे आणि यासाठीच वृद्धाश्रममुक्त भारत ही संकल्पना परमपूज्य गुरुमाऊलींनी राबवलेली आहे आणि तो संदेश लाखो करोडो जनतेसाठी हा नक्कीच आदर्श असणार आहे. या माध्यमातून हा 2 दिवसीय कार्यक्रम संपन्न होणार आहे. सर्व परिसरातील जे भाविक सेवेकरी असतील सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यायचा आहे. आजूबाजूच्या ज्या शाळा असतील सर्व शाळांनी या ठिकाणी भेट द्यायची आहे, कारण हे ज्ञान तुम्हाला इतर कुठंही भेटणार नाही. तुम्ही किती जरी पैसे दिले तरी हे ज्ञान या कुठंच भेटणार नाही, परंतु या ठिकाणी हे ज्ञान तुम्हाला मोफतमध्ये या सेवा मार्गाच्या माध्यमातून 80% समाजकार्याच्या माध्यमातून दिलं जात आहे. श्री स्वामी समर्थ.